राम राम. तुमचं नाव पूर्ण? संपतराव गोपाळवाजी, भैरव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तर तुमचा दुभत्या गायमध्ये 1 नंबर आलाय, तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं एकदम. तर आनंद वाटतो भाऊ. या गायचे फायदे काय आहेत? फायदे काय? घरी दूध खायला भेटतं आम्हाला. त्याच्यानंतर वासरू बी एकदम चांगलं दिलं तिने, एकदम चांगलं दिलं वासरू तिने एकदम. त्याच्यानंतर गुमतीर वगैरे भेटतं जेव्हा आम्हाला शेतीला. आणि हिची खासियत काय दुधाची? दुधाची काय, गावठी गायचं दूध पोरण करता, चांगलं खायला पोषक राहतं, आरोग्य करता भाऊ. आणि ही दूध किती देते? 3.5 लिटर एक टायमाला. एका टायमाला? हो, वासरला पाहिजे. ही गाई डांगी गाई काही जिल्ह्यांमध्येच आढळते. हो, तर नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त आहे आमच्यावाले. धामणी, खेड, भैरव, आदरवड, इगतपुरीला कमी जास्त गाई आहे टांग्या गाई. पाहिजे. तुम्ही याची तयारी किती दिवसापासून केली? एक महिना झाला. एकूण तयारी केली होती प्रदर्शनाची. हा डांगी गाई तुम्ही किती दिवसापासून पाळता बा? मला भरपूर वर्ष वडिलांपासून पाळतोय आम्ही. याचं तुमच्या किती जनावर आहेत? आहे ना, 4-5 जनावर आहे. 4-5 जनावर आहेत. बैल आहेत का डांगी बैल? बैल नाही आता, बैल उपटाचे आता. सगळे डांगीच गाय आहेत. हो.